उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आपल्या मुलांसोबत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी ते कुटुंब नर्मदेच्या बॅकवॉटरमध्ये बोट रायडिंगसाठी गेलं होतं. त्या कुटुंबासमवेतच आणखीनही काही कुटुंब नर्मदेच्या पाण्यावर सफर करत होते. पण अशातच नर्मदेच्या लाटा काळ बनून त्या बोटीवर बरसल्या आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. गुरुवारी सायंकाळी मध्य प्रदेशच्या जबलपूरच्या बर्गी धरणात एक मोठी दुर्घटना घडली. नर्मदा नदीवर असणाऱ्या बर्गी धरणाच्या जलाशयात लोक बोटीनं सफर करतात. अशाच एका बोटीत 40 पेक्षा जास्त लोक या पाण्यावर बोटीतून विहार करत होते आणि जिला नर्मदा मैया म्हटलं जातं त्या नर्मदेची या पर्यटकांवर खपामर्जी झाली. या नर्मदेच्या बॅकवॉटरमध्ये आलेल्या वेगवान वाऱ्यामुळे आणि लाटांमुळे ही पर्यटकांनी भरलेली बोट पाण्यात उलटली. यात 23 जणांना बाहेर काढण्यात आलं असून आतापर्यंत 9 जणांचा यात मृत्यू झालाय. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. मात्र यात एका आईच्या मृतदेहानं बचाव कर्मीसोबतच संपूर्ण देशाच्या डोळ्यात पाणी आणलंय. या अपघातात दिल्लीहून फिरायला आलेलं मेसी कुटुंब होतं. मरीना मेसी, त्यांचे पती, मुलगी आणि 4 वर्षाचा मुलगा. मात्र मरीना मेसी आणि त्यांचा 4 वर्षाचा मुलगा त्रिशान यांचा दुर्दैवी अंत झाला. आईने आपल्या मुलाला घट्ट छातीशी कवटाळून धरलं होतं. जेव्हा त्यांचे मृतदेह बाहेर काढले गेले तेव्हा ते दोघे एकमेकांच्या मिठीत होते. जणू ती आई आजही आपल्या मुलाला सांगत होती, बाळा घाबरू नकोस, मी आहे ना. या कुटुंबातील वडील आणि मुलगी सुदैवाने वाचले, पण त्यांच्या आयुष्यातील हा कधीही न भरून निघणारा आधार आणि माया कायमची हिरावली गेली.